आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची. आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज. घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत राहुल पगारे आणि इंडिपेंडन्स आवाजची निर्मिती असलेल्या वंचिताचे नेते सन्माननीय प्रकाशदा बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय जीवनावर आधारित गीताची निर्मिती करून आज ते बाबासाहेबांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेऊन पुणे लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंत तात्या मोरे आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी तसेच इंडिपेंडन्स आवाज या प्रोडक्शन हाऊसचे सर्व मेंबर्स या सर्वांच्या साक्षीने दिल्लीचे तख्त या गीताचे पोस्टर अनावरण आणि 14 एप्रिल या दिवशी हे गाणं इंडिपेंडन्स आवाज आणि 7 मराठी न्यूज अँड एंटरटेनमेंट चॅनलवरती आपल्याला पाहता येणार आहे. याविषयी मान्यवरांच्या प्रतिक्रिया आपल्या 7 मराठी न्यूज अँड एंटरटेनमेंट चॅनलवरती खास आपल्यासाठी ब्युरो रिपोर्ट 7 मराठी न्यूज पुणे. पत्रकार परिषद आम्ही आज घेत आहोत दिल्लीच्या तख्त या गाण्याची. ज्यावेळी माझं नाव रोहन पगारे आणि संगीतकार आणि या गाण्याचं म्युझिक आणि गायक मी आहे या गाण्याचा. ॲज वेल आमची पूर्ण टीम जसं वंचित बहुजन आघाडीचे पुणे विभागाचे जसे जेवढी काही टीम असेल ॲज वेल आमची टीम व्हिडिओची ओव्हरऑल जसं आनंद सरदे मी डिरेक्ट केले आहे गाणं आणि हे जे गाणं आहे हे प्रकाश आंबेडकरांवरती पूर्ण काय म्हणतात त्याचं व्हिज्युअलायझेशन आम्ही ॲज अ प्रकाश आंबेडकर या गाण्यामध्ये आहे त्यांना ओळख तशा हिशोबाने आम्ही केलं आहे. आणि ओव्हरऑल या जी गाणं बनवताना जी प्रोसेस होती ती खूप बेस्ट होती. आमची टीम खूप छान आहे. या गाण्याला भरपूर प्रतिसाद या छान प्रकारे. ॲज वेल 14 एप्रिल उद्या येणार आहे. सगळ्यांचे चांगले चांगले गाणे तुम्हाला ऐकायला भेटतील. आमचंही गाणं त्याच्यामध्ये असेल पण आमचं गाणं श्रद्धेय प्रकाश आंबेडकर यांच्यावरती आहे. तर नक्की जे लोक ज्यांना गाणं आवडेलच मला हे तर नक्की आम्ही खूप मेहनत केली गाण्याच्या मागे. तर जास्तीत जास्त शेअर करा या गाण्याला. गाण्याचे 2 लाईन्स मी ऐकवतो. सो बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त तुम्ही गाणं केलेलं आहे. बाबासाहेबांचं गाणं करायच्या ऐवजी बाळासाहेबांचं गाणं का केलं? माननीय जसं भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचं श्रद्धास्थान आहे. ॲज वेल प्रकाश आंबेडकर जे नेते आहेत किंवा त्यांचे नातू आहेत ते आमच्यासाठी आत्ता यंग पिढीसाठी किंवा ॲज अन आर्टिस्टसाठी आमच्यासाठी एक प्रेरणादायक एक पर्सनॅलिटी आहे. तर त्यांच्या पर्सनॅलिटीला किंवा त्यांच्या जे आमच्या दलित समाजाला किंवा ओव्हरऑल जेवढं काही बहुजन जेवढं समाज आहे त्यांच्या पाठीमागं उभं राहून एक चांगलं नेतृत्व आम्हाला आज प्रकाश आंबेडकरांच्या माध्यमातून भेटतं आहे. सो त्यांच्यावरती ॲज अन आर्टिस्ट आम्हाला काही देऊ शकतो आम्ही समाजाला तो आम्ही हा एक आमचा प्रयत्न आहे. आम्ही गाण्यामध्ये आमचं एक विजन होतं जसं वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री. सो असं आमचं एक विजन आहे त्या गाण्यामार्फत आणि त्या गाण्यामार्फत आम्ही तसं प्रेझेंटही केलं आहे. तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघताल तेव्हा तुम्हाला चांगल्या पद्धतीने ते दिसेलच लवकरच. आणि तुमच्याकडून अपेक्षित होतं की तुम्ही बाबासाहेबांचंच गाणं घेऊन येताल. ॲक्च्युली असं एक असतं की बाबा ठीक आहे की तुम्ही त्या समाजात नाही तुम्ही बाबासाहेबांचं गाणं केलंच पाहिजे किंवा असं. पण ॲक्च्युली जसं श्रद्धेय बाळासाहेब आहेत सर प्रकाश आंबेडकर सर आहेत तर त्यांचं विजन हे फक्त दलितांसाठी नाही आहे तर समस्त मराठा किंवा इतर काही खूप साऱ्या जाती ज्या खूप साऱ्या छोट्या जाती आहेत तर त्या जातींना एकत्र आणण्याचं काम त्यांनी करत होतं. ॲज वेल त्या गाण्यातनं आम्हाला एक चांगला मेसेज द्यायचा आहे तो आम्ही चांगला दिलेला आहे असं आम्हाला वाटतं. आणि हे गाणं सुपरहिट होणार. ॲज वेल आमच्या जसं वंचित बहुजन आघाडी पूर्ण जसं नॅशनल लेवलवरती हे गाणं प्रमोट करणार आहे. आणि आम्हाला म्हणजे छोटीशी मला माझ्या थ्रू एक छोटंसं माझं एक विजन होतं किंवा माझी एक इच्छा होती की मला प्रकाश आंबेडकरांना समस्त जाऊन भेटायचं आहे समोरासमोर जाऊन. सो ह्या गाण्याच्या माध्यमातून मी नक्की त्यांना भेटेल त्यांचं चरण स्पर्श करेल. सो ही माझी एक छोटीशी इच्छा आहे ती विषय. आपल्या पिढीला बाबासाहेबांना बघता आलं नाही भेटता आलं नाही पण आजच्या पिढीतले बाबासाहेब म्हणून आपण प्रकाश आंबेडकर तथा बाळासाहेबांकडेच पाहतोय हे आम्हाला मान्य आहे. पण अपेक्षा आमची ती अपुरी राहिली. तुमच्याकडे 700 गाणे तुम्ही तयार आहेत म्हणता
त्यातलं बाबासाहेबांसाठी कुठलं गाणं असेल तर जयंतीसाठी तुम्ही थोडंसं आमच्यासाठी सादर करा. ओके. तो ॲक्च्युली आम्ही बाबासाहेब आंबेडकरांवरती पूर्ण ॲल्बम केलेला आहे. ॲज वेल रमाई आंबेडकरांवरती पण एक खूप मोठा ॲल्बम आहे. असं सगळं आमच्याकडे आम्ही केल्यानंतर आता ह्या 14 एप्रिलला काहीतरी वेगळं द्यायचं म्हणून हे गाणं आम्ही प्रेझेंट करतोय. आता एक जे गाणं अगोदर जे आम्ही प्रेझेंट केलं ते वैष्णवीच्या आवाजामध्ये आहे, ते तुम्ही परत ऐकताय. सो तुम्ही भीमलाट भीम ज्योत भीम क्रांती भीम स्रोत जनाचा भीम झाला आधार कोरली ती राजघटना तल्लक त्या बुद्धीने देशाचा केला हा उद्धार भीमलाट भीम ज्योत भीम क्रांती भीम स्रोत जनाचा भीम झाला आधार कोरली ती राजघटना तल्लक त्या बुद्धीने देशाचा केला हा उद्धार माझ्या भीमाचं 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 वादळ आलंय रे माझ्या भीमाचं 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 वादळ आलंय रे. आता आमचं जे मेन गाणं आहे दिल्लीचं तख्त ते मी 2 लाईन तुम्हाला ऐकवतो. अंगात बळलय मजबूत सांगतोय तुम्हाला भीमाचा पूत अरे अंगात बळलय मजबूत सांगतोय तुम्हाला भीमाचा पूत त्याच्याच मुळा रगड्यानं घालतोय सुटबूट त्याच्याच मुळा रगड्यानं घालतोय सुटबूट घालतोय सुटबूट नकळावलू आम्हाला गाठलं भीमाचं रक्त दिल्लीचं तख्त नकळावलू आम्हाला गाठलं भीमाचं रक्त दिल्लीचं तख्त हाय आम्हाला मान भीमामुळे अंग थाटात राहणं भीमामुळे हाय आम्हाला मान भीमामुळे अंग थाटात राहणं भीमामुळे दिलायाचा दणकत टोला जय भीमवाल्यानं दिलायाचा दणकत टोला जय भीमवाल्यानं जय भीमवाल्यानं नकळावलू आम्हाला गाठलं भीमाचं रक्त दिल्लीचं तख्त नकळावलू आम्हाला गाठलं भीमाचं रक्त दिल्लीचं तख्त. जय भीम महाराष्ट्र. माझं नाव रोहन पगारे, संगीतकार. लवकरच इंडिपेंडेंट आवाजवरती दिल्लीचं तख्त हे गाणं तुमच्या भेटीला येत आहे आणि 7 मराठी ह्या यूट्यूब चॅनलवरती पण हे गाणं तुम्हाला बघायला भेटेल. आमचा इंटरव्ह्यू तिकडे खूप छान प्रकारे सरांनी शूट केलेला आहे, तोही तुम्हाला बघायला भेटेल. आमच्या सर्व टीमकडनं 7 मराठीला शुभेच्छा आणि आमचं गाणं शेअर करा, लाईक करा आणि शेअर करा 7 मराठीला. थँक्यू. नमस्कार, मी गायिका वैष्णवी आदोडे. दिल्लीचं तख्त हे गाणं आज इंडिपेंडेंट आवाज या यूट्यूब चॅनलवरती रिलीज होईल आणि 7 मराठी या यूट्यूब चॅनलला आज या चॅनलवर आमचा इंटरव्ह्यू सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे गाणं शेअर करा. 7 मराठी या यूट्यूब चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. हां, 7 मराठी या यूट्यूब चॅनलवर सुद्धा हे गाणं तुम्हाला दिल्लीचं तख्त हे गाणं तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, मी अभिनेत्री नीतू शितोळे. 7 मराठी या चॅनलवरती आमचा ह्या जे दिल्लीचं तख्त हे जे गाणं येत आहे पूर्ण जल्लोषामध्ये, तर तुम्हाला हे गाणं पाहायला मिळेल 7 मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर नक्की पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू. मी बहुजन वंचित आघाडी पुणे शहरातील उमेदवार वसंत मोरे. आज दिल्लीचे तख्त या नावाने जे गाणं रिलीज झाले श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरती हे गाणं आहे आणि मला वाटतं की दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा याच्याप्रमाणे हे गाणं अतिशय सुप्रसिद्ध होईल आणि निवडणुकीच्या पिरियडमध्ये हे गाणं आल्यामुळं आणि बराच काही विषय असल्यामुळं ह्याला चांगल्या प्रकारे प्रसिद्धी मिळेल आणि माझ्या सर्वांना विनंती आहे की आपण नक्कीच हे गाणं पाहावं. देशात आणि राज्यात लोकसभेचे वातावरण निर्माण नरेंद्र मोदी यांना उमेदवारांच्या पंतप्रधान पदावरची विराजमान मंदिर येथे महायुतीने कार्यकर्त्या